तुझी माझी यारी भाग 2. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात जेव्हा ती मुलगी त्या कागदाला पाहते तेव्हा ती जोरजोराने ओरडायला लागते आणि ऋषी जात असताना त्याला म्हणते, नाही ऋषी नाही, तू हे नाही करू शकत. कॉलेजातील सर्व स्टुडंट्स त्या मुलीला बघून हसत असतात. तर आतापासून पुढे कॉलेजातील सर्व स्टुडंट्स गेले होते. फक्त आभा आणि सावी तिथंच थांबून होत्या. सावी म्हणाली, हा असा का करतो सर्वांसोबत? मला तर विश्वासच बसत नाही की हा तोच आहे. किती बदलला हा. आभा म्हणाली, तू हे काय बोलतेस? तू ओळखतेस का या डेव्हिलला? सावी म्हणाली, हो यार, चांगल्या प्रकारे ओळखते मी याला. माझी खोटी किस्मत की हा माझा मोठा भाऊ आहे. आभा म्हणाली, काय, तुझा मोठा भाऊ? मी तर कधी याला पाहिलंही नाही तुझ्यासोबत किंवा तुझ्या घरीही. हा असा अचानक भाऊ कुठून आला? सावी म्हणाली, हा माझ्या मोठ्या वडिलांचा मुलगा आहे. आम्ही दोघे खूप कमी भेटतो. ऋषी कधी कधीच फॅमिलीला भेटायला येतो. घरी खूपच कमी दिसतो हा. ऋषी कदम आपल्या घराण्यातील एकुलता एक वारसदार आणि या कॉलेजात सर्वात फेमस मुलगा. प्रत्येक वेळी रागातच दिसतो. एवढा राग कुठून आलाय काय माहिती. आणि आपल्या कॉलेजात आपला सिनियर. या कॉलेजात माझ्या भावाची आणि त्याच्या 2 मित्रांची जास्त चालते. असं समज की हा कॉलेजच यांचं आहे. ते तिघेही अति डेंजर आहेत. चुकूनही त्यांच्याशी पंगा घ्यायचा नाही. ऋषीचे 2 बेस्ट फ्रेंड आहेत, रोहन राजे आणि ऋतिक पाटील. हे तिघेही फेमस आहेत. या कॉलेजात R3 नावाने फेमस आहेत. रोहन जो नाजूक मनाचा आहे, त्याला कोणाशी काही देणं घेणं नाही. हा सुद्धा श्रीमंत आहे. मेडिकल फार्ममध्ये जेवढा काही बिझनेस आहे तो यांच्याच फॅमिलीचा आहे. हा दुसऱ्यांना मदत करत असतो. ऋतिक तर गँगस्टर फॅमिलीतून आहे. ह्या फॅमिलीतील लोक खूप डेंजर आहेत. हे तिघेही जेवढे हँडसम आणि इंटेलिजंट आहेत तेवढेच डेंजरस आहेत. यांच्याशी जर कोणी चुकूनही पंगा घेतला तर त्यांची काही खैर नाही. रात्रीच्या रात्री गायब होतील आणि कोणाला काही पत्ताच नसेल. आपल्याला ह्या तिघांपासून दूरच राहावे लागेल. खास करून तर तू प्लीज यांच्याशी पंगा कधीच घेशील नको आभा. आभा म्हणाली, मला ह्या तिघांशी काहीच घेणं देणं नाही. मी तर यांना ढोंकूनही पाहू नाही. आपली नजर उचलूनही यांना बघणार नाही. सावी म्हणाली, बस फक्त तू हेच कर आणि मला त्या ऋषीच्या नजरेतून वाचायचं आहे. त्याला माहीत नको व्हायला की मी ह्याच कॉलेजात आहे. त्या दोघी आपल्या क्लासकडे जात असताना त्यांच्या क्लासच्या मुली बोलत असतात. पहिली मुलगी म्हणते, आज एका मुलीने ऋषीला प्रपोज केला, पण ऋषीने तिला असा सबक शिकवला की ती मुलगी ऋषीला प्रपोज काय तर त्याचा स्वप्नही बघायला 100 वेळा विचार करेल. आणि ती हसत असते. दुसरी मुलगी म्हणाली, हा यार, केवढी तिची हिंमत. पहिली मुलगी, ऋषी तर माझा आहे, फक्त माझा. त्या दोघेही हसतात आणि पुढे जातात. आबा त्यांचे बोलणे ऐकून बोलते, काय आहे त्या मुलात की ह्या मुली त्या डेव्हिल मुलाचे मागे लागल्या आहेत. पण मी हे काय विचार करतेय, मला काय पडलं यांच्याशी. ती विचार करते, मी फक्त इथे अभ्यास करायला आली बस. R3 ग्रुप आपल्या केबिनमध्ये. कॉलेजच्या एका बाजूला या तिघांचा एक केबिन होता, जिथे हे तिघेही असतात. यांच्याशिवाय त्या केबिनमध्ये कुणीही येऊ शकत नाही. ऋषी अति रागात व्हिडिओ गेम खेळत होता. ऋतिक त्याला अडवत बोलतो, ब्रो, कशाला इतका हायपर होत आहेस? त्या मुलीला शिक्षा मिळाली आणि तिच्या बाबांना बँकरप्ट केला, मग इतका राग कशाचा आहे? शांत ब्रो, शांत. लेफ्ट 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 अँड राईट अँड अगेन लेफ्ट. फायनली आय विन. मी या राऊंडला पण पार केलो. फायनल राऊंड होता. कितीतरी वेळ ट्राय करत गेलो, पण यावेळी जिंकलो. असं म्हणत ऋषी हसतो. ऋतिक त्याला पाहतच राहतो. याचाच अर्थ असा की मी जे काही बोलत होतो हा इग्नोर करत होता. ऋषी यार, तुझा राग त्या मुलीसाठी नाही तर ह्या गेमसाठी होता. शिट, मी नाही समजू शकत ब्रो तुला. ऋतिक नाराज होत म्हणाला. ऑफकोर्स गेमसाठी, ऋषी म्हणाला.
ऋतिकचा पोपट झाला होता म्हणून तो चूप होता, पण कोपऱ्यातील खुर्चीवर बसलेला रोहन एक पुस्तक वाचत असताना स्माईल करतो. आज कॉलेजमध्ये सायंकाळी एक पार्टी आहे. चला आता सायंकाळी भेटूया. घरी जायला निघालेला ऋषी बोलतो. हा ऋषी बोलतो काही आणि करतो भलतंच. मला तर याचं समजतच नाही. ऋषीला जाताना पाहून ऋतिक म्हणतो. आता त्याची नजर रोहनवर जाते, जो पुस्तकात डोकं खुपसून फक्त हसत होता. हे दोघे खूपच विचित्र आहेत यार. एक बोलते तरी, पण दुसरा तर बिलकुलच आपला तोंड खोलत नाही. अचानक त्याला ऋषीचा आवाज येतो. ऋतिक, तुला आपली प्रत्येक वेळी बेइज्जती करणे आवडते काय रे? असेल तर सांग तसं. आणि हो, पार्टीत तयार राहा दोघं पण. ओके ओके, येतो मी. काय माहीत हे दोघंही स्वतःला काय समजतात. मी एवढा स्मार्ट आणि इंटेलिजंट आहे. सर्व माझ्यासारखे बनायचे स्वप्न बघतात या कॉलेजातील स्टुडंट्स. काय यार, माझी ते काहीच इम्पॉर्टंट नाही. ऋतिक वैतागून बोलतो. इकडे आभा आणि सावी क्लासमधून बाहेर निघत असताना त्यांनासुद्धा पार्टीचा इन्व्हिटेशन मिळतो. आभा, सावी खूपच खुश होतात पार्टीसाठी. ही एक फ्रेशर पार्टी होती जिथं प्रत्येक न्यू स्टुडंटला यायचे होते. ही पार्टी प्रत्येक वर्षी होत होती न्यू स्टुडंटसाठी. आभा एक पिंक कलरचा फ्रॉक घालते आणि केसांना पिंक कलरचाच हेअरपिन लावते. सावीने ब्लॅक कलरचा जम्पसूट घातला असते. दोघेही खूपच सुंदर दिसत असतात. दोघेही पार्टीमध्ये जातात. पार्टीत सर्व मुलांची नजर आभावर जाते. ते आभालाच पाहत असतात. आभा म्हणाली, हे सर्व मला का बघतायत? मी काही एलियन किंवा कार्टून तर दिसत नाही ना? सावी म्हणाली, नाही पागल, तू खूपच सुंदर दिसत आहेस. आज तुला तुझ्या प्रिन्स चार्मिंग भेटेल हे मात्र नक्की. त्यावर आभा गोड स्माईल देते. त्या दोघी उभ्या असताना सावीची एक फ्रेंड तिथे येते आणि तिला जबरदस्ती घेऊन जाते. मग आभा एकटीच असते. आभाला म्युझिकचा आवाज येतो. तो आवाज तिला मधोस करत असतो. ती आवाजाच्या दिशेने ती जाते. त्या रूममध्ये थोडासा अंधार असतो. तिला खूप भीती वाटते. त्या रूमच्या खिडकीतून थोडा चंद्रप्रकाश येत होता. मग आभा त्या रूममध्ये जाते. तिला एक मुलगा दिसतो जो गिटार वाजवत असते. हा मुलगा कोणी नसून ऋषी असतो. ऋषी जो की गिटार वाजवत असतो. आभा त्याच्याजवळ जाते. आभाला त्या गिटारची म्युझिक खूप जास्त आवडू लागली. पण ती त्या मुलाला गोर करून बघते तर काय, तोच बदतमीज डेव्हिल असतो. ऋषी पण तिला पाहतो आणि गिटार वाजवणे बंद करतो. ऋषीला पाहून आभा तिथून जायला निघते. ऋषी तिचा हात पकडतो आणि म्हणतो, कोण आहेस तू? इथं कशी आलीस? पण त्याला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. आभाचा अंग थरथर कापत होता. ती घाबरतच मी 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 ती चुकीने. आभा घाबरत घाबरत बोलत असते. चुकीने माय फूट, तू इथं जाणून आली आहेस? ऋषी रागात म्हणाला. नाही, मी जाणून नाही आली. प्लीज माझा विश्वास करा. आभा आपला हात सोडवत म्हणाली. आभा आपला हात सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती, पण तिचा हात सुटत नव्हता. तिला वेदना होत होत्या. आभा पुन्हा म्हणाली, प्लीज लिव्ह मी सिनियर. मला हाताला वेदना होत आहेत, प्लीज. सटप, तो म्हणाला. आभा जी घाबरलेली होती ती तर उभी होती. तिला तर काहीच समजत नव्हते. काय करू आणि काय नको, तिला काहीच सुचत नाही. ती ऋषीच्या हाताला चावा घेते. तो तिचा हात सोडतो आणि ती पडत सुटते. ऋषी बोलतो, तिची एवढी हिंमत, मला चावायला लागली, जंगली बिल्ली कुठली. तिला तर याची शिक्षा व्हायला हवी. आता तू कुणीही असो, माझ्या हातून वाचणार नाही. आभाच्या चावल्याने ऋषीच्या हातावर दातांचे निशाण उभरले होते. आभा पडत पडत त्या रूममधून जात असताना ती एका मुलाला धडकते. ती पडणारच, तोच तो मुलगा तिला पकडतो. आभा त्या मुलाला पाहते आणि पाहतच राहते. काही का असोना, दोघांची नजरेला नजर भिडली होती. तिला आठवते, हा तर आरती ग्रुपमधील रोहन आहे. आर यू ओके ना? रोहन म्हणाला. येस, आय एम फाईन, आभा म्हणाली. ती मनातच म्हणते, हे भगवान, हे डेव्हिलच मला कशाला भेटतात? मला यांच्यापासून दूरच ठेव.
आणि त्याच्यापासून ती दूर जाते. हे मिस, काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? प्लीज टेल मी, रोहन म्हणाला. ती मनातच बोलते, हा किती हँडसम आहे यार. मिस, प्लीज टेल मी, रोहन म्हणाला. नो प्रॉब्लेम, आभा म्हणाली. ती तिथून निघून जाते जिथे पार्टी सुरू होती. रोहन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून स्माईल करतो आणि त्या रूममध्ये जातो जिथे ऋषी असतो. रोहन लाईट सुरू करतो आणि ऋषीला म्हणतो, तू इथं अंधारात, काय झालं? चल पार्टीमध्ये, सर्व तुझी वाट पाहत आहेत. ऋषी, जो की विचारात असतो, तो बोलतो, हो जावेच लागेल, तिला शोधायचे आहे. रोहन विचारतो, काय? कुणाला? ऋषी त्याला आपला हात दाखवतो जिथे दातांचे निशाण होते. तुला बाहेर जाताना ती दिसली का? ऋषी रोहनला विचारतो. रोहनला समजते की हे कोणी केले, पण तो त्याला काहीच सांगत नाही आभाबद्दल. नाही, मला कोणीच मुलगी दिसली नाही. सोड ना यार, चल पार्टीमध्ये, पार्टी एन्जॉय करू, रोहन म्हणाला. दोघेही पार्टीत जातात. आभा सरळ सावीजवळ जाते आणि बोलते, मला नाही राहायचं इथं. काय झालं आभा, तू ठीक तर आहेस ना? काहीतरी झालंय तुझ्यासोबत, सांग आभा प्लीज, सावी तिला विचारते. मी त्या रूममध्ये गेली होती जिथे तो डेव्हिल, आभा बोलतच होती की तेवढ्यात लाईट ऑफ होते. मग स्पॉटलाईट त्या तिघा मुलांवर पडते जे की R3 बाईज होते. जसे पार्टीतील सर्व मुलींचे नजरा त्यांच्यावर पडतात, त्या ओरडायला लागतात. त्या मुली आपल्यासोबत डान्स करायसाठी त्या R3 बाईजना बोलत होती. दूर उभ्या असलेल्या ह्या दोघी, आभा आणि सावी, त्यांच्याकडे बघत असतात. यांच्यावर ऋषीची नजर जाते. आभासुद्धा नोटीस करते आणि ती सावीच्या मागे लपायला लागते. तर तिला पाहून ऋषी स्माईल करतो. आभा हळूच सावीला बोलते, हा मला असा का बघतो? R3 ग्रुप सावी आणि आभाच्या जवळ जायला लागतात. सावी जी ड्रिंक करत होती तिला तर काहीच कळत नाही आभा तिच्या मागे लपत का आहे. सावी ड्रिंकचा एक सिप पितच होती की ती समोर R3ला बघून तिचा गळाच वारतो. आभा पण घाबरते ऋषीला बघून. सावी जी पूर्णपणे शॉकमध्ये गेली होती ती सुद्धा घाबरते. घाबरतच ती हिम्मत करून त्या तिघांना गुड इव्हिनिंग विश करते. ऋषी स्माईल करतो. सावीला बघून तो बोलतो, मला तुझ्याबद्दल सर्वच माहीत आहे की तू आमच्या कॉलेजात ॲडमिशन घेतली म्हणून. सो कसा वाटला तुला हा कॉलेज? व्हेरी ब्युटिफुल अँड कूल ब्रो, सावी त्याला म्हणाली. ऋषीची नजर तर आभावरच होती. माय क्युटी सिस्टर, तू घरी केव्हा येतेस? ऋषी म्हणाला. मी काही दिवस हॉस्टेलमध्ये घालवते आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत. काही दिवसांनी येईन घरी. ब्रो मीट माय फ्रेंड आभा पवार, सावी म्हणाली. आभा, नाईस नेम. मला असं वाटतंय की आपण याआधी भेटलो आहे, बरोबर ना आभा? ऋषी आभाकडे पाहूनच बोलतो. आभाला हे ऐकून तर घाबरूनच जाते. रोहन आभाला बघून समजून जातो की तिला भीती वाटते आहे ऋषीची. रोहन आभाला डान्ससाठी विचारतो. तीही हो म्हणते. तिथं उभा असलेला ऋषी तर आभालाच बघत असतो. त्याला रोहन आणि आभाचं डान्स करताना पाहून तो थोडा नर्वस आणि जलस फील करतो. पार्टीमध्ये सॉन्ग चालू होता. त्या सॉन्गवर रोहन आभाच काय तर अख्ख्या कॉलेजातील मुले मुली डान्स करत होते. वो करम खुदाया है तुझे मुझसे मिलाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है, ओ तेरे संग यारा उस रंग बहारा, तू रात दीवानी मैं जलद सितारा. डान्स करत असताना मला एक सांग, त्या खोलीत तूच होतीस ना ऋषीसोबत? रोहन आभाला विचारतो. मी चुकीने तिथं गेली. मला आधीच जर माहीत असतं की त्या खोलीत डेव्हिल, सॉरी म्हणजे ऋषी असेल तर मी तिथं गेलीच नसती, आभा म्हणाली. ज्यावर रोहन स्माईल करतो आणि आपलं नाव सांगतो. रोहन राजे. मी आभा पवार. आभा त्याला आपले नाव सांगते. आभा आणि रोहन डान्स करताना भरपूर बोलतात. दोघेही एकमेकांसोबत बोलण्यात कम्फर्टेबल असतात.
दोघेही डान्स करून सावी आणि ऋषीजवळ येतात. ऋषी आभाला पाहतच विचार करत असतो की हिला मी कुठेतरी बघितलंय, पण त्याला काही आठवेना. मिस आभा, माझ्यासोबत डान्स कराल? ऋषीने आभाला विचारले. सॉरी सिनियर, पण माझ्या पायात खूप दुखायला लागलंय, असं म्हणून आभा चेअरवर बसते. हे ऐकून रोहन आणि ऋतिकला खूप हसू येत होतं, पण कसं तरी ते कंट्रोल करतात. ऋषीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तो मनात विचार करत असतो, रोहनसोबत खुशी खुशी तयार झाली डान्स करायला, आणि मी विचारले तर नको म्हणते, पायात दुखायला लागते. आज पहिली वेळ त्याच्यासोबत असं होत होतं की एखाद्या मुलीने त्याला नको म्हटलं होतं. ऋषी थोडा नाराज झाला होता, परंतु सावीला वाटले ऋषी आबावर भडकेल, पण तसं काही झालंच नाही. ॲक्च्युली ब्रो, ही खूप लवकर थकते म्हणून तुला नाही म्हटलं. प्लीज तिच्यावर रागवू नको, सावी ऋषीला म्हणाली. परंतु ऋषीला सावीच्या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. तो तर आपल्याच विचारात होता. सर्वच डान्स करत आहेत, फक्त मीच असा मुलगा आहे जो की एकटाच आहे. मला पण डान्स करायचा आहे. ऋतिक इकडे तिकडे नजर फिरवत आपल्यासाठी डान्स पार्टनर शोधते, तर त्याची नजर सावीकडे जाते. तो सावीला विचारते डान्ससाठी. सावी लगेच तयार होते, कारण तो ऋषीचा फ्रेंड होता आणि R3 बाईज होता. इकडे ऋषीला एक अर्जंट कॉल येतो. तो तिथून निघून जातो आणि आभाच्या समोर असलेल्या चेअरवर बसतो. आभा त्याला समोर बसलेला बघून घाबरते आणि वॉशरूमला जाण्याचा बहाणा बनवून निघते. जाताना तिला एका मुलीचा धक्का लागते. ती पडणार म्हणून आपले डोळे मिटून घेते. ती खाली पडणारच होती की तिला कुणीतरी पकडतो. ती आपले डोळे उघडते, बघते तर ऋषीने तिला पकडले असते. ऋषी आभाला पाहून स्माईल करतो. प्लीज लिव्ह मी सिनियर, आभा त्याला म्हणाली. हे ऐकून ऋषी म्हणतो, काय म्हणाली मिस आभा, पुन्हा एकदा बोला. प्लीज लिव्ह मी सिनियर, आभा पुन्हा म्हणाली. ऋषी मनातच म्हणतो, आखिर मिल ही गई तुम जंगली बिल्ली. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.